गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 30 डे चॅलेंजचा डे 5 आणि आपण मॉर्निंग वॉकला निघालेलो आहे. आणि आज मी तुम्हाला काहीतरी दाखवणार, म्हणजे एक रेसिपी आहे माझी स्वतःची आहे. मी अजून असेल लोक पण करत असेल, मी असं म्हणत नसतील करत, पण मी अजूनपर्यंत कुठे पाहिलेली नाही आहे. तर मी आज तुम्हाला ती शेअर करील आणि बस. आणि माझे डोळे बघा किती सुजले, झोप जास्त होत आहे, थोडीशी झोप कमी करावं लागेल असं वाटत आहे. तर बघूया कसं आता आजचा दिवस. आणि मी तुम्हाला पण माझी एक रेसिपी शेअर करेल. ओके, तर भेटूया थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो, आपला वर्कआउट झालेला आहे, आपण घरी आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. अजूनपर्यंत नागपूरची गरमी काही संपली नाही, संपायची आहे. तर पाहूया आता बाकीचा दिवस कसा जात आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, 100% दाखवणार आहे. तर भेटूया, आंघोळ पाणी करतो, आवरून सोडून भेटतो. ठीक आहे, बाय. नमस्कार मंडळी. जसं मी मागच्या मगाशी बोललो की आपल्याला आज ते मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, पण त्या रेसिपीला ना मिक्सरचं काम आहे आणि आमचे लाईट गेलेले आहे. थोडा वेळ झाला आहे, पाहूया. 10:30 वाजेपासून जे गेलेले आहे, पाहूया अजून तर आले नाही आहे. आता वाजले आहे 11:15 झालेले आहे. पाहूया कसं काय होतं. समजा जमलं तर मी तुम्हाला नक्की दाखवणार. आणि मी पाहिल लाईट यायची किती वाजता लाईट येतात त्याच्यावर आहे डिपेंड. तर बघूया, भेटत राहूया, बाय. नमस्कार मित्रांनो, लाईट आलेली आहे, खुशखबरी आहे, म्हणजे तुमच्याकडे रेसिपी येणार आहे. ओ ठीक आहे. तर आता तर याच्यात बघा, याच्यात मी मिक्स स्प्राउट्स घेतलेले आहे. म्हणजे याच्यात मी घेतलेले आहे मटकी, मूग, छोले घेतले आपले, आणि ते काळेवाले चणे घेतलेले आहे, आणि मुगाची डाळ पण घेतलेली आहे. थोडीशी मिक्स आहे, म्हणजे सगळं थोडं थोडं मी अंदाजे घेतलेलं आहे 3 लोकांच्या हिशोबाने. आणि दिस इज आवर लंच, त्या हिशोबाने मी हे घेतलेलं आहे. आता हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. या मिक्सरमध्ये मी असं सगळं घेतलं आहे. आता याच्यात थोडं थोडं टाकीन फिरवून घेणार आहे. त्याचबरोबर याच्यात टाकताना मिरची, लसूण आणि जिरं पण टाकणार आहे. हे सगळं मी टाकणार आहे आणि फिरवून घेणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मीठ वरतून टाकणार. मीठ बॅटरमध्ये तयार झाल्यावर टाकणार. भेटतो तुम्हाला, सगळं फिरवून घेतो आणि बॅटर बनवून भेटतो. मित्रांनो, आता आपलं पीठ वाटून झालेलं आहे. आता मी याच्यात मीठ टाकणार आहे. चवीप्रमाणे मिठाचा अंदाज प्रत्येकांचा वेगळा राहतो. आपल्या चवीप्रमाणे मीठ, थोडंसं आणखी मीठ झालं. त्यानंतर अगदी थोडीशी हळद, एकदम नावाला फक्त चिमूटभर. आणि मी मिरच्या टाकलेल्या आहे म्हणून मी थोडंसं तिखट टाकणार आहे, नाही तर मी तिखट जास्त टाकलं असतं, पण मी मिरच्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत. सो आता मी हे वापस घालून घेतो. आणि हां, आता मी याच्यात थोडंसं दही टाकणार आहे, आणि हे 10-15 मिनटं फक्त रेस्टसाठी ठेवणार आहे. मी दही पण टाकतो आता. 2-2.5 चमच्याप्रमाणे दही घेतलं आहे. दह्याने टेस्ट चांगली येते, बस बाकी काही नाही, पण टेस्ट छान लागते. 2-2.5 चमचे मी दही टाकलं. झालं. आता हे मिक्स करून घेऊयात आपण, आणि याला 15-20 मिनटं रेस्ट करू देऊयात. नमस्कार मंडळी, आपण वापस आला आहे. आता हे 10-15 मिनटं बॅटर आपण रेस्ट केलेलं आहे. आता आपण याचे असे डोस्यासारखं ते स्प्रेड करूया, म्हणजे चिले. मी याला थोडक्यात नाव दिलेलं आहे स्प्राउट्सचे चिले. जसं हिरव्या मुगाचे चिले बनतात, खूप जागी बनतात आजकाल, तर लग्नांमध्ये पण ते ठेवतात एक मेनू म्हणून. तर मी त्याच्यात थोडंसं माझं एक व्हर्जन टाकलं आहे. मी सगळे स्प्राउट्सचं मिक्स करून होतं, आणि एकदम पौष्टिक आहे, एकदम सोपी आहे. तुम्ही पण बनवून पहा. आता मी हे तव्यावर टाकतो आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी जसं मगाशी तव्याला तेल लावून घेतलं होतं आणि हे पसरवलं होतं हे पीठ, त्याचं आता मी असं गोल व्यवस्थित काढून घेतलं, असं छान गोल्डन ब्राउनिश त्याला शेकून घेतलं आहे तव्यावर. आणि बस, आता हे रेडी टू ईट आहे. तर मित्रांनो, असे आपले स्प्राउट्सचे चिले झालेले आहे. आता हे रेडी टू ईट आहे. तुम्ही याला कशा पण सोबत खाऊ शकता, केचप सोबत, किंवा चटणी पण काय करू शकता तुम्ही. दही कोथिंबीर, जी आपण चटणी करतो, दही कोथिंबीर मिरची आली, त्याच्यासोबत पण खाऊ शकता. सुंदर लागतात. एकदा बनवून पहा आणि मला पण सांगा तुम्हाला आवडलेत की नाही. सांगा. वेलकम बॅक मित्रांनो. आता टाईम आहे टेस्टिंगची. इट्स टाईम फॉर टेस्टिंग. मग मी टेस्ट करून सांगतो कसं झालं आहे, कसं लागत आहे. माझा हाताला लागतो जरा. आता मी सॉस घेतला आहे. तुम्ही चटणी पण बनवू शकता, जसं मी आधी पण बोलले. चांगल्या झाल्या, खुसखुशीत, आणि म्हणजे कॉन्ट्रास्ट टेक्स्चर आहे. एका साईडने खुसखुशीत पण लागत आहे आणि सॉफ्ट पण आहे, आणि असे कडक नाही लागत. सो नक्की ट्राय करून बघा आणि सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का.
बेटर राहूया, येतो मी वापस. नमस्कार मित्रांनो, तर आपला आजचा दिवस झालेला आहे. आता आपण हा ब्लॉग एंड करूया आणि तुम्ही सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा. आणि आणि हां, आपण बनवलेली चिले तुम्ही पण ट्राय करा एकदा. आणि खूप इझी आहे, काहीच नाही म्हणजे आहे त्याच्यात, पण खूप इझी आहे. सगळे कडधान्य सगळ्यांकडे ऑलमोस्ट राहतात, बस त्याच्यानेच तुम्हाला बनवायचं आहे. आणि एकदम हेल्दी, ऑइल पण जास्त लागत नाही, लेस ऑइल आणि एकदम हेल्दी स्नॅक आहे. तर नक्की करा आणि मला कळवा तुम्हाला आवडतात का. चला, शुभरात्री, भेटूया उद्या सकाळी वापस. आणि हां, उद्या सकाळी तुम्हाला जरा एक भारी गोष्ट दिसणार आहे म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये, तर ती पण बघा, नक्की बघा. बाय, शुभरात्री.